श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या पितृपक्ष हा सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे आपण त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध हे करत असतो. श्राद्ध पंधरवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथी. यालाच अविधवा नवमी, मातृनवमी असं म्हटलं जातं. गरुड पुराणानुसार या दिवशी माता, बहिणी आणि मुलींचे श्राद्ध केले जाते. या पुराणात मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्रीपित्रांचेच करावे असा उल्लेख केलेला आहे. या पितृपक्षामध्ये ज्याप्रमाणे भरणी श्राद्ध तिथी आणि तसंच अमावस्या आणि पौर्णिमा ही श्राद्ध तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची तिथी श्राद्ध तिथी मानली जाते ती म्हणजे अविधवा नवमीची. भाद्रपद महिन्यातील कृष्ण नवमीला अविधवा नवमी श्राद्ध हे केलं जातं आणि यंदा 2025 या वर्षी अविधवा नवमी तिथी ही आलेली आहे 15 सप्टेंबरला सोमवारी. यंदा पितृपक्षातील अविधवा नवमीची श्राद्ध तिथी ही 15 सप्टेंबरला सोमवारी आलेली असल्याने याच दिवशी आपल्याला अविधवा नवमी हे श्राद्ध करायचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अविधवा नवमीचे श्राद्ध हे कसं करावं, कोणी करावं आणि कोणाचं करावं याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अविधवा नवमी श्राद्ध हे कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळेल. अविधवा नवमी हे श्राद्ध कोणाचं केलं जातं तर जर एखाद्या स्त्रीचा पती हा जिवंत असताना तिचं सवाष्ण असतानाच मरण झालं तर त्या स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध हे केलं जातं. पितृपक्षातील नवमी तिथीला अशा स्त्रियांचं श्राद्ध हे केलं जातं आणि या श्राद्ध तिथीलाच अविधवा नवमी श्राद्ध असं म्हटलं जातं. आणि हेच अविधवा नवमी श्राद्ध यंदा आपल्याला 15 तारखेला 15 सप्टेंबरला करायचं आहे. अविधवा नवमी श्राद्ध केल्यामुळे आपले पितृ हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते. अविधवा नवमी हे श्राद्ध का करावं तर एखाद्या स्त्रीचे सवाष्ण असतानाच निधन झाल्यानंतर तिचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर जो पितृपक्ष येईल तर त्या पितृपक्षातील नवमी तिथीला अविधवा नवमीचे त्या स्त्रीचे श्राद्ध करावे आणि दरवर्षी पितृपक्षामध्ये याच अविधवा नवमीला त्या स्त्रीचे श्राद्ध हे करावे. वर्षश्राद्धापर्यंत कुठलीही गेलेली जी कोणतीही व्यक्ती असते तर ती प्रेतयोनीमध्ये असते. वर्षश्राद्धानंतरच या व्यक्तीचा पितृलोकामध्ये प्रवेश होत असतो आणि म्हणूनच वर्षश्राद्ध केल्यानंतर जो कुठलाही पितृपक्ष येईल तर त्या पितृपक्षापासून नवमी तिथीला दरवर्षी अविधवा नवमीचं श्राद्ध हे करावं. आणि अविधवा नवमीचं श्राद्ध हे कोण करू शकतो आणि हा अधिकार कोणाला आहे तर ज्या स्त्रीचं सवाष्ण असताना निधन झालेलं असेल तर सर्वात प्रथम तिचा मुलगा तिचं श्राद्ध हे करू शकतो, नंतर तिचा पतीसुद्धा तिचे श्राद्ध करू शकतो. मुलगा नसेल तर मग अशा स्त्रीचे श्राद्ध हे पुतण्यासुद्धा करू शकतो. आणि हे अविधवा नवमीचे श्राद्ध मुलीने करावं का तर हो, हे अविधवा नवमीचे श्राद्ध मुलगीसुद्धा करू शकते. आपल्या आईला मोक्ष मिळावा, तिला सद्गती मिळावी यासाठी या दिवशी जास्तीत जास्त अन्नदान करावं, ब्राह्मण भोजनसुद्धा करावं. जितके जास्त शक्य होईल तितके जास्त दान आपण अविधवा नवमीला करावं. आणि हे अविधवा नवमीचे श्राद्ध आपण कधीपर्यंत किती दिवस करावे तर ज्यावेळेस एखादी स्त्री सवाष्ण असताना तिचा मृत्यू होतो तेव्हा तिचा दर्जा सदवा म्हणून असतो. सदवा म्हणजे काय तर विधवाच्या विरुद्ध म्हणजेच सदवा म्हणजेच सवाष्ण स्त्री होय. आणि अशा सवाष्ण स्त्रीचा मृत्यूनंतरसुद्धा सदवा म्हणूनच तिचा दर्जा असतो. आणि जर समजा तिच्या पतीचंही निधन झालं तरी देखील सवाष्ण म्हणूनच तिचं निधन हे झालेलं असतं. आणि म्हणूनच अशा स्त्रीच्या मुलाने अहेव नवमीला म्हणजेच अविधवा नवमीला तिचं श्राद्ध हे जरूर करावं. आणि त्याचप्रमाणे अविधवा नवमीचं श्राद्ध करत असताना आपल्या घरातील इतर कोणत्याही स्त्रिया जर सवाष्ण असतानाच गेलेल्या असतील, मृत्यू पावल्या असतील तर त्यांचेसुद्धा या तिथीला स्मरण हे जरूर करावं. त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी दानधर्म हा करावा. अहेव नवमी हे श्राद्ध का केलं जातं तर स्त्रीचं मन हे आपल्या संसारामध्ये जास्त अडकतं आणि जर एखाद्या स्त्रीला असंच सुखी संसार सुरू असताना अर्ध्या संसारात मरण आलं तर तिचा संपूर्ण जीव हा आपल्या संसारामध्ये आणि आपल्या मुलांबाळांमध्ये अडकत असतो. त्यांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही. तिच्यासुद्धा सुखी संसाराच्या बाबतीत ज्या काही संपूर्ण इच्छा असतात तर त्या इच्छासुद्धा तिच्या अर्ध्यामध्येच मृत्यू आल्यामुळे अपूर्णच राहतात. अशा वेळेस तिचा आत्मा हा संतुष्ट होण्यासाठी अविधवा नवमीला तिचं श्राद्ध हे केलं जातं.
नवमी तिथीलाच अविधवा नवमी हे श्राद्ध का केलं जातं, तर नवमी तिथीला शिवलहरी या अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असतात आणि स्त्रीमध्ये असलेलं शक्तितत्व या शिवलहरी आकर्षित करून घेत असतात. त्यामुळे स्त्रीचा जो आत्मा असतो, जो संसारामध्ये अडकलेला असतो किंवा ज्याला संसाराबद्दल आसक्ती असते, तर त्या आत्म्याची आसक्त प्रेम, मायामोह हे बंधन तोडण्यासाठी या शिवलहरी मदत करत असतात. आणि यानंतरच त्या स्त्रीचा जो पुण्यात्मा असतो त्याचा पुढचा प्रवास हा सुखकर होतो. त्या स्त्रीचा आत्मा हा संतुष्ट होतो आणि म्हणूनच अविधवा नवमी श्राद्ध हे नवमी तिथीलाच केलं जातं. आणि आता अविधवा नवमीला हे श्राद्ध विधिवत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहितीही आपण आता जाणून घेऊया. या दिवशी जी व्यक्ती श्राद्ध करणारी असेल, म्हणजेच त्या स्त्रीचा मुलगा किंवा त्या स्त्रीचा पती, यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे आणि त्यानंतर पांढरे शुभ्र वस्त्र घालायचे आहेत आणि यानंतर आपली रोजची जी देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे. त्याआधी सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे एका कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम मातृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करत हे जल दक्षिण दिशेकडे अर्पण करायचे आहे. यालाच तर्पण करणं असं म्हणतात, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांनाच अर्घ्य हे देत असतो आणि यालाच पितरांच्या नावाने तर्पण करणं असं म्हटलं जातं. आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुळशी मातेजवळ एक दिवा हा लावायचा आहे आणि तुळशीचं सुद्धा पूजन करायचं आहे, कारण तुळस ही सुद्धा सवाष्ण असते आणि म्हणूनच या दिवशी तिचे सुद्धा पूजन हे जरूर करायचे. आणि ही पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे. श्राद्धाचे भोजन हे आपण मध्यान्ह काळात म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत करत असतो आणि म्हणूनच अशी ही पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे. आणि या श्राद्धाचा संपूर्ण पवित्र स्वयंपाक हा घरातील स्त्रियांनीच करावा आणि या स्वयंपाकामध्ये त्या स्त्रीचा म्हणजेच ज्या स्त्रीचं आपण श्राद्ध हे करणार आहोत तर त्या स्त्रीचा आवडता पदार्थ हा सुद्धा असावा. याप्रमाणे सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मध्यान्ह काळामध्ये दुपारी 12च्या आधी आपल्याला पूजा करायची आहे. तर ही पूजा कशी करावी, तर श्राद्धकर्ती जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने आपल्या कपाळाला गंध लावावा. पांढरा गंध त्या व्यक्तीने आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि यानंतर श्राद्ध भोजनाची तयारी करायची आहे. आणि या श्राद्ध भोजनासाठी जे काही नैवेद्याचं ताट तुम्ही तयार करणार असाल तर त्यामध्ये पहिलं नैवेद्याचं ताट हे तुम्ही गाईला अर्पण करायचं आहे. आणि तसंच या दिवशी आपण आपल्या घरी एखाद्या सवाष्ण स्त्रीला जेवणासाठी बोलवायचं आहे. एखादी सवाष्ण स्त्री आपल्याला या दिवशी जेवू घालायची आहे आणि तिची ओटीसुद्धा भरायची आहे. तिला वस्त्र अलंकार हे सुद्धा द्यायचे आहेत. यामध्ये सवाष्ण स्त्रियांचे जे काही अलंकार असतात तर ते अलंकार द्यायचे आहेत. आपल्या यथाशक्ती आपण त्या स्त्रीला अलंकार हे द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला साडीही देऊ शकत असाल तर तुम्ही त्या स्त्रीला साडीसुद्धा नक्की द्या. आपल्या घरातील जी सवाष्ण स्त्री ही मृत पावलेली असेल तर ती सवाष्ण स्त्री या स्त्रीच्या रूपामध्ये आपल्या घरी येऊन जेवण करून जात असते आणि तृप्त होत असते आणि म्हणून या दिवशी आपण एकतरी सवाष्ण स्त्री ही जेवू घालायची आहे. आणि तुमच्या घरातली जी महिला सवाष्ण म्हणून मेलेली असेल तर तिचा फोटो तुमच्याकडे असेल तर या दिवशी हा फोटोसुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्या फोटोला हारसुद्धा तुम्हाला घालायचा आहे. पितरांना आपण नैवेद्य दुपारी 12 वाजेच्या आधी दाखवत असतो आणि म्हणूनच या दिवशी सगळा स्वयंपाक हा आपल्याला पटकन बनवून घ्यायचा आहे. आणि या दिवशी जेवणासाठी जी स्त्री आपण बोलावणार आहोत तर ती दुसऱ्या कुळातली असली पाहिजे. आणि अशी एखादी कुठलीही स्त्री जर तुमच्याकडे जेवणासाठी येणार नसेल तर मग अशा वेळेस घरातील महिलेनेच आपल्या घरातील मृत पावलेल्या महिलेच्या नावानेच उपवास करायचा आहे आणि त्या महिलेचे श्राद्ध घातल्यानंतर जेवण करायचे आहे. सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावाने नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवताना तुम्ही एखादं ताट किंवा केळीचं पान घेतलं तरीसुद्धा चालेल. सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने जेव्हा आपण अविधवा नवमी करतो, तिचे पितर हे घालतो, तिचे श्राद्ध करतो, तर तेव्हा तिचा नैवेद्य हा नेहमी गाईलाच दिला जातो. कावळ्याला, कुत्र्यालासुद्धा दिला जात नाही किंवा छतावरसुद्धा ठेवला जात नाही. तो नैवेद्य गाईला दिला जातो. आणि जर तुम्हाला गाय मिळालीच नाही तर मग तुमच्याकडे मरण पावलेल्या महिलेचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला आपण ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला जेवणासाठी ताट तयार करतो त्याप्रमाणे ते ताट तयार करायचं आहे आणि तसंच थोडा वेळ त्या फोटोसमोर ठेवायचं आहे. आणि जशी आपण एखाद्या सवाष्ण स्त्रीची ओटी भरतो तर ते ओटीचं सगळं सामान आपल्याला त्या फोटोसमोर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर
जे नैवेद्य दाखवलेलं ताट आहे तर ते घरातील सवाष्ण महिलेने स्वतः जेवणासाठी घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि फोटोसमोर तुम्ही जी काही ओटी ठेवलेली असेल त्या ओटीतलं सगळं सामान तुम्ही स्वतः वापरलं तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आपण इतर तिथीला ज्याप्रमाणे जो काही स्वयंपाक हा आपण आपल्या पितरांसाठी बनवलेला असेल तर त्याचा घास घालत असतो, त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला स्वयंपाक बनवून त्याचासुद्धा घास सवाष्ण स्त्रीसाठी घालायचा आहे. यालाच आगारी असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपण जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तर त्याचा नैवेद्य तुळशी मातेला सुद्धा दाखवायचा आहे, कारण तुळशीकडे सुद्धा आपण सवाष्ण म्हणूनच बघत असतो. तर या पद्धतीने आपण अविधवा नवमीला आपल्या घरातील जी महिला ही सवाष्ण म्हणून मरण पावलेले असेल तर तिचे श्राद्ध हे अविधवा नवमीला पितृपक्षामध्ये करावे. आणि अशा मृत पावलेल्या सौभाग्यवती स्त्रियांचे अविधवा नवमी श्राद्ध हे तोपर्यंतच करावे जोपर्यंत त्या मरण पावलेल्या सौभाग्यवती स्त्रीचे पती हे जिवंत आहेत. त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर नेमका कोणत्या तिथीला मृत्यू पावला, ती तिथी पितृपक्षामध्ये नेमकी कधी आहे हे लक्षात घेऊन त्याच तिथीला तुम्ही त्या दोघांचेही श्राद्ध हे करू शकतात. म्हणजे मरण पावलेल्या सवाष्ण स्त्रीचे श्राद्ध हे सुद्धा तुम्ही तिचा पती ज्या तिथीला मरण पावला असेल तर त्याच तिथीला तुम्ही त्या सवाष्ण महिलेचे सुद्धा श्राद्ध हे करू शकता. त्या दोघं पती पत्नींचे श्राद्ध हे तुम्ही त्या पतीच्या तिथीलाच करायचं आहे. कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आमची आई आधीही गेलेली आहे आणि त्यानंतर आमचे वडील वारले आहेत. आमची आई सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असल्याने आता आम्ही आईची नवमी ही वेगळी करायची का आणि वडिलांचं श्राद्ध हे पितृपक्षामध्ये त्यांच्या तिथीला करायचं का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो. तर असं वेगवेगळं श्राद्ध करण्याची काहीही गरज नाही. तुमचे वडील ज्या तिथीला मृत्यू पावले असतील तर त्याच तिथीला तुम्हाला पितृपक्षामध्ये तुमच्या आईचं आणि तुमच्या वडिलांचं श्राद्ध हे एकत्र करायचं आहे. तुमच्या आईचं श्राद्ध हे तुम्हाला अविधवा नवमीला करण्याची काहीही गरज नाही. वडिलांची तिथी ज्या दिवशी असेल तर त्याच तिथीला तुम्हाला आईचंसुद्धा श्राद्ध वडिलांच्या श्राद्धासोबत करायचं आहे आणि एकत्र नैवेद्य तुम्ही या दोघांना या दिवशी दाखवलात तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने अविधवा नवमीचं श्राद्ध हे आपल्याला या पद्धतीने करायचं आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये सवाष्ण म्हणून गेलेल्या सर्व मातृ महिलेंचे स्मरण आपल्याला करायचे आहे. अशा पद्धतीने अविधवा नवमीचं श्राद्ध केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही आणि आपल्या पूर्वजांचा भरभरून कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळेल. तर या पद्धतीने अविधवा नवमीचे श्राद्ध हे आपण कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.